नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी लागणारे कागदपत्रे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नॉन क्रिमिलियरसाठी मी आपले सरकारवर पर्सनल आयडी ओपन करून अर्ज केला होता. तो अर्ज अप्रूव्हल आलेला आहे. तर या ठिकाणी आपलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आलेलं आहे. तर या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी मी कोणकोणते कागदपत्र अपलोड केले होते त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नॉन क्रिमिलियर. ह्या ठिकाणी आपण 4 तारखेला अप्लाय केलं होतं, 4/7/2025 ला, आणि ह्या ठिकाणी आपलं अप्रूव्हल आलेलं आहे. आपलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एकाच दिवसात ह्या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता 4/7/2025. जास्तीत जास्त नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट येण्यासाठी 21 दिवस लागतात, पण 21 दिवसाच्या आतच हे सर्टिफिकेट जनरेट होत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून सुद्धा दाखवतो. त्यासाठी डाउनलोड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपलं सर्टिफिकेट या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. या सर्टिफिकेटसाठी जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तेच डॉक्युमेंट मी अपलोड करणार आहे, आणि कोणते कुठे डॉक्युमेंट अपलोड करायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला पर्सनल आयडी ओपन करून दाखवतो. या ठिकाणी पर्सनल आयडीचे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात फॉर्म भरल्यानंतर. या ठिकाणी पाहू शकता अपलोड डॉक्युमेंट. जर तुमचं वय 18 वर्षाखालील असेल तर या ठिकाणी वडिलाचं आपले सरकारवर अकाउंट खोलायचं आहे, आणि या ठिकाणी आपल्याला वडिलाचा फोटो अपलोड करायचा आहे. जर तुमचं वय 18 पेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी स्वतःचा अकाउंट खोलायचं आहे, आणि या ठिकाणी स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटोची साईज ही 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे, आणि फोटोची रुंदी ही 160 पिक्सल असली पाहिजे, आणि हाईट 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे. जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर या ठिकाणी बाजूला फोटो क्रॉप हे ऑप्शन आहे. ह्या ठिकाणी तुम्ही फोटो क्रॉप करून घेऊ शकता. त्यानंतर डॉक्युमेंट. ह्या ठिकाणी डॉक्युमेंटची साईज ही 75 KB ते 500 KB पर्यंत असली पाहिजे. त्याच्यानंतर प्रूफ आयडेंटिटी. या ठिकाणी ज्यांचं लाभार्थी आहेत, ज्यांच्या नावाने आपल्याला नॉन क्रिमिलियर काढायचं आहे, त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आधार कार्डची दोन्ही साईड आपल्याला PDF मध्ये मर्ज करून घ्यायची आहे, आणि या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. मी अपलोड करून घेतो. त्यानंतर ॲड्रेस. या ठिकाणी राशन कार्ड अपलोड करायचं आहे. मी एक्स्ट्राचे काही डॉक्युमेंट सांगणार नाही, जेवढे मेन डॉक्युमेंट आहे तेच ह्या ठिकाणी मी सांगणार आहे. ह्या ॲड्रेस प्रूफमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड अपलोड करायचं आहे. राशन कार्डमध्ये लाभार्थ्याचे नाव असणे आवश्यक आहे. त्यानंतर अदर डॉक्युमेंट. ह्या ठिकाणी आपल्याला 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी एक मध्ये ऑदरमध्ये हे ऑप्शन आहे. तर या ठिकाणी जे लाभार्थी आहेत त्याचं ह्या ठिकाणी आपल्याला TC अपलोड करायची आहे, आणि 25 नंबरचं जे ऑप्शन आहे कास्ट सर्टिफिकेट रिलेटिव्ह, ह्या ठिकाणी आपल्या बहिणीचं, भावाचं किंवा वडिलाचं, तिन्हीपैकी कोणाचंही एकाचं कास्ट आणि आधार कार्ड ह्या ठिकाणी आपल्याला PDF मध्ये मर्ज करून घ्यायचे आहेत, आणि ह्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत रिलेटिव्ह या ऑप्शनमध्ये. 1 नंबरला ऑदर हे ऑप्शन आहे, त्यामध्ये आपल्याला लाभार्थ्याची TC अपलोड करायची आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो. या ठिकाणी मॅन्डेटरी डॉक्युमेंट. या ठिकाणी आपल्याला तिन्ही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला डॉक्युमेंट ॲफिडेव्हिट. ॲफिडेव्हिट म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला अपलोड करायचं आहे. मी सेल्फ डिक्लेरेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे, आणि या ठिकाणी थोडक्यात आपण सेल्फ डिक्लेरेशन कसं भरणार आहोत हे पाहू. ह्या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन मी ओपन केलेलं आहे. जर तुमचं वय 18 वर्षाखालील असेल तर या ठिकाणी आपल्याला वडिलाची आयडी आपण ओपन केली होती आपल्या सरकारवर, त्यामुळे या ठिकाणी वडिलाचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर वडिलाचं नाव लिहायचं आहे, वय लिहायचं आहे, ऑक्युपेशन मध्ये जे काही आपण व्यवसाय करत आहोत ते, त्याच्यानंतर प्लेस, त्याच्यानंतर दिनांक, त्याच्यानंतर अर्जदाराची सही म्हणजेच वडिलाची सही, आणि या ठिकाणी अर्जदाराचे म्हणजेच ऍप्लिकंट नेम संपूर्ण.
त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10-10 रुपयाचे तिकीट चिटकवायचे आहेत आणि एक 5 रुपयाचं स्टॅम्प तिकीट चिटकवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 स्टॅम्प तिकीट चिटकवायचे आहेत आणि त्याच्यावर अर्धी अर्धी सिग्नेचर करायची आहे या स्वरूपात. जर तुमचं वय 18 पेक्षा जास्त असेल तर ह्या ठिकाणी स्वतःची आपण आपल्या सरकारवर आयडी ओपन करायची आहे आणि त्या या ठिकाणी आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन स्वतःचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या वडिलांचं नाव लिहायचं आहे, वय लिहायचं आहे, ऑक्युपेशन मध्ये जर शिक्षण करत असेल तर शिक्षण, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी प्लेस मध्ये जे काही जिल्हा असेल ते, त्याच्यानंतर सिग्नेचर स्वतःची, त्याच्यानंतर जी तारीख असेल ते आणि ऍप्लिकंट या ठिकाणी संपूर्ण नाव आणि ह्या ठिकाणी 10-10 रुपयाचे तिकीट स्टॅम्प तिकीट आणि एक 5 रुपयाचं स्टॅम्प तिकीट आपल्याला चिटकवायचं आहे आणि त्याच्यावर अर्धी अर्धी सिग्नेचर करायची आहे. या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक सेल्फ डिक्लेरेशन असणार आहे. हे एक सेल्फ डिक्लेरेशन आणि दुसरे एक सेल्फ डिक्लेरेशन दोन्ही आपल्याला पीडीएफ मध्ये मर्ज करून घ्यायचे आहेत. हे दुसरं सेल्फ डिक्लेरेशन आहे. जर तुमचं वय 18 पेक्षा खालील असेल तर ह्या ठिकाणी आपण सेल्फ डिक्लेरेशन वडिलाच्या नावाने केलं होतं तर ह्या ठिकाणी वडिलाचं नाव लिहायचं आहे सुरुवातीला, त्याच्यानंतर वय, त्याच्यानंतर व्यवसायामध्ये मजुरी आणि जे काही जिल्हा असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे, गाव जिल्हा जे काही असेल ते. त्याच्यानंतर कोणाचं सर्टिफिकेट काढत आहेत, मुलाचं काढत आहे किंवा मुलीचं काढत आहे तर ह्या ठिकाणी खालच्या साईडला आपल्याला त्यांचं नाव लिहायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्या मुलाचं काढत असेल तर मुलाचं संपूर्ण नाव, वय, व्यवसायामध्ये शिक्षण असेल तर शिक्षण, त्यानंतर गाव, त्यानंतर जी जात असेल ती ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. जर तुमचं वय 18 वर्षावरील असेल तर ह्या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन स्वतःच्या नावाचं लिहायचं आहे, वरी पण आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे, वय मजुरीमध्ये आपलं जे काही शिक्षण चालू असेल शिक्षण लिहा आणि खाली पण ह्या ठिकाणी स्वतःच नाव लिहायचं आहे आणि वयामध्ये जे काही वय असेल ते ह्या ठिकाणी स्वतःचं टाकून घ्यायचं आहे. व्यवसायामध्ये शिक्षण चालू असेल तर शिक्षण टाकायचं आहे आणि जी जात असेल ती जात ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी थोडं स्क्रोल करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी टाकायची आहे. आपली कोणती कॅटेगरी आहे तर आपली ओबीसी कॅटेगरी आहे म्हणून ह्या ठिकाणी मी ओबीसी कॅटेगरी टाकलेली आहे. ज्यांच्या नावाने सेल्फ डिक्लेरेशन आपण केलेलं आहे त्यांचं ह्या ठिकाणी आपल्याला खाली सिग्नेचर करायची आहे. त्याच्यानंतर स्थळ आपलं जे काही जिल्हा असेल ते ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दिनांक टाकायची आहे. या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे. जे दोन्ही सेल्फ डिक्लेरेशन होते ते एकत्र करून घ्यायचे आहे पीडीएफ मध्ये मर्ज. त्याच्यानंतर ऑटो डेबिट करायचं आहे. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट हे ह्या ठिकाणी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट, जे वडिलाचं इन्कम सर्टिफिकेट होतं ते एकदा आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय कसं करायचं आहे हे थोडक्यात आपण पाहू. जे आपलं इन्कम सर्टिफिकेट आहे या स्वरूपात असणार आहे. जे आपला क्यू आर कोड आहे वरच्या साईडला त्याच्या खाली जो आपला नंबर आहे तोच आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी आपले सरकार या वेबसाईटवर यायचं आहे. मी आपले सरकारची वेबसाईट ओपन करून घेतो. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी थोडं साईडलाच ऑप्शन आहे व्हेरीफाय, तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन रेव्हेन्यू सर्व्हिस, त्यानंतर तिसरा ऑप्शन इन्कम सर्टिफिकेट. त्यानंतर जो इन्कम सर्टिफिकेट वरला जो बारकोडच्या खाली जो नंबर होता तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर गो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेटवर जेवढी माहिती होती ती ह्या ठिकाणी शो होईल. याची कलर प्रिंट काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की जे आपलं इन्कम सर्टिफिकेट आहे त्याला हेच आपल्याला मर्ज करायचं आहे. जर तुम्ही कलर प्रिंट काढली असेल तर त्याचे स्कॅन करून घ्या आणि जे इन्कम सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट आणि ही स्क्रीनशॉट आपल्याला मर्ज करून घ्यायची आहे. हे एकत्र केल्यानंतर आपल्याला जे इन्कम सर्टिफिकेट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. मी अपलोड करून घेतो.
या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट आणि जी आपण आता व्हेरीफायची स्क्रीनशॉट काढली होती ती ह्या ठिकाणी आपल्याला दोन्ही मर्ज करायचे आहेत आणि अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर कास्ट, जे लाभार्थी आहे त्याची कास्ट ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. मी अपलोड करून घेतो. तर या ठिकाणी आपण संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केलेली आहे. तुम्हाला एकदा परत शॉर्टकट मध्ये सांगतो. ह्या ठिकाणी मी डॉक्युमेंट मध्ये आयडेंटिटी प्रूफ मध्ये मी लाभार्थ्याचा आधार कार्ड दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी ऍड्रेस प्रूफ मध्ये मी या ठिकाणी राशन कार्ड अपलोड केलेला आहे. ऑदर डॉक्युमेंट मध्ये 1 नंबरला ऑदर ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला टीसी अपलोड करायची आहे आणि 25 नंबरला रिलेटिव्ह कास्ट. तर या ठिकाणी आपल्या वडिलाचं किंवा भावाचं किंवा बहिणीचं कास्ट सर्टिफिकेट आणि आधार कार्ड मर्ज करून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट या ठिकाणी तिन्ही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. ॲफिडेव्हिट मध्ये जे 2 सेल्फ डिक्लेरेशन होते ते या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट मध्ये जे आपण इन्कम व्हेरीफाय केलं होतं त्याची स्क्रीनशॉट काढली होती ती स्क्रीनशॉट आणि इन्कम सर्टिफिकेट आपण या ठिकाणी मर्ज करून घ्यायचे आहेत पीडीएफ मध्ये आणि या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यानंतर कास्ट, तर जे लाभार्थी आहेत त्याची कास्ट या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. एवढेच डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणताच डॉक्युमेंट आपल्याला लागणार नाही. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.